जम्मू काश्मीरमधील कुपवाडा या ठिकाणी शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 8 वाजता दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दरम्यान त्यांचं पार्थिव श्रीनगरहून थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहे। त्यांचं पार्थिव रवाना होण्यापूर्वी त्यांना मानवंदना दिली गेली। श्रीनगरहून त्यांचं पार्थिव दिल्ली या ठिकाणी आणून ते लष्करी हेलिकॉप्टरने पुण्यात आणलं जाईल। दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव पुण्यात पोहोचेल आणि तिथून पुढे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी पोगरवाडी या ठिकाणी ते आणलं जाईल। या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 8 वाजेदरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं। काश्मीरमधील कुपवाडा या सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत मूळचे साताराचे असलेले संतोष महाडिक शहीद झाले होते। त्यांचं शिक्षण साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये झालं। दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला उत्तर देताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलेलं आहे। प्रतिनिधी विकास भोसले आहेत आपले साताराचे प्रतिनिधी। विकास, काय सांगशील? महाडिक यांचं पार्थिव आता काही वेळातच दिल्लीमधून पुण्यामध्ये आणलं जाणार आहे। हा नक्कीच नितीन, शहीद कर्नल संतोष महाडिक हे मूळ गावचे पोगरवाडी हे सातारा तालुक्यात आहे आणि अत्यंत शोककळा पसरलेल्या गावामध्ये आणि विभागामध्ये सुद्धा। आणि जे संतोष या ठिकाणी शिकला हे न्यू इंग्लिश स्कूल जे प्राथमिक शिक्षण जे शाळा आहे, या प्राथमिक शाळेच्या प्रांगणातच इथं पार्थिव आणलं जाणार आहे। ही जय्यत तयारी आहे। मात्र विशेष म्हणजे आज पार्थिव जरी सातारामध्ये आलं तरी पोगरवाडीमध्ये आज येणार नाही, ते आज सातारामध्ये ठेवलं जाणार आहे आणि उद्या सकाळी 8 वाजता शासकीय इतमामात हे इथं अंत्यदर्शन होणार आहे। नितीन, नक्कीच धन्यवाद विकास माहितीसाठी। तर महाडिक यांचं पार्थिव आज दिल्लीहून रवाना होणार आहे, पुण्यात आणलं जाईल। आपल्याबरोबर आहेत डॉक्टर दत्तात्रय शेकटकर, जे लेफ्टनंट जनरल निवृत्त आहेत। डॉक्टर, काय सांगाल? अवघ्या 39व्या वर्षी महाडिक यांना वीरमरण आलं आणि एक अभिमान त्या गावाला आहे, काय सांगाल याविषयी? त्यांनी जो बलिदान दिलेला आहे राष्ट्राकरता, हो, हा राष्ट्र कधीही विसरू शकत नाही। महाडिक साहेबांना मी लहानपणापासून ओळखतो। ते माझ्या रेजिमेंटचेच आहे। ज्या युनिटमध्ये ते 41 आरा जे तुम्ही पाहताय, ते महाराष्ट्राचे सैनिक तिच्यामध्ये आहे आणि ते त्याचे कमांडिंग ऑफिसर होते। 31 ऑक्टोबरला ते बेळगावला येणार होते, आमच्याकडे मेळावा असतो त्याला, पण तिथे आतंकवाद्यांची चकमक असल्या कारण त्यावेळेला त्यांनी म्हटलं मी येऊ शकत नाही, मी येणार नाही, आणि त्यांनी प्राधान्य दिलं ह्या गोष्टी करता। त्यावेळेला पण होते। आपण एक पहा की त्यांचा जो बलिदान झालेला आहे ते स्वतः आघाडीवर ते होते, ज्याला आपण म्हणतो दी आर्मी ऑफिसर्स ऑफ इंडियन आर्मी, दे ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट। ते ऑफिसमध्ये बसून हुकूम सोडत नाही, एअर कंडिशन ऑफिसमध्ये जाऊन सांगत नाही सैन्याला की तुम्ही जा आणि तिथे करा असं काम, ते इतर लोक करतात, पण हे तिथे स्वतः होते। आणि मागच्या 2 दिवसापासून ते स्वयं तिथे सैनिकांबरोबर होते। हे एक असाधारण साहस यायला लागतं। प्रत्येक व्यक्ती हा साहस दाखवू शकत नाही, कारण की त्यांच्या कारणच त्यांचे सैन्य मग त्यांच्या मागे कामं करतात। बरोबर। आणि त्या चकमकीमध्ये दुर्दैवाने त्यांचा बलिदान झाला। डॉक्टर, आपण जर त्यांचं डेझिग्नेशन पाहिलं तर 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर ते होते आणि अवघं 39 त्यांचं वय होतं। काय आठवणी त्यांच्या स्वभावाविषयी किंवा स्मृती तुम्ही या ठिकाणी पुन्हा त्यांना उजळा देऊ शकाल? त्यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण केलं सैनिक स्कूल सातारामध्ये, तिथून ते झाले आणि त्यावेळेलाच त्यांची इच्छा होती सैन्यामध्ये जायची। बहुतेक सैनिक स्कूल साताराचे विद्यार्थी त्यांना असं वाटतं की आम्ही सैन्यामध्ये गेलं पाहिजे, वायुसेनेमध्ये गेलं पाहिजे, नेव्हीमध्ये गेलं पाहिजे, IPS झालं पाहिजे, IAS ऑफिसर, ही त्यांची तिथे इच्छावृत्ती तयार करतात त्या सैनिक स्कूलमध्ये। आणि तिथून मग ते इंडियन आर्मीमध्ये झाले। पॅरा रेजिमेंटला गेले, ते पॅराशूट रेजिमेंट जे कमांडो असतात स्पेशल, त्यांचं प्रशिक्षण आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये। आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो धैर्यशील व्यक्ती, असे कमांडर फार कमी मिळतात आजकाल।